नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोड माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे गुणोत्तर प्रमाण यातील टाइप नंबर 2। माझा मागील व्हिडिओ टाइप नंबर 1 हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला गुणोत्तर प्रमाण टाइप नंबर 2 हा चांगल्या प्रकारे समजेल। आणि माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। ठीक आहे, आज आपण बघणार आहे गुणोत्तर प्रमाण टाइप 2। बघा, या प्रकारची उदाहरणं तुम्हाला पोलीस भरती, तलाठी आणि ग्रामसेवक, ठीक आहे, आणि सीआरपीएफ, रेल्वे पोलीस या ठिकाणी सुद्धा या प्रकारची उदाहरण तुम्हाला विचारतात। म्हणजे एक तरी उदाहरण या प्रकारे तुम्हाला असतेच। बघा, आता पहिलं उदाहरण, दोन संख्येचे गुणोत्तर प्रमाण। कोणत्या तरी काळातल्या दोन संख्या, या दोन संख्येचे गुणोत्तर प्रमाण किती आहे? 4:5। ठीक आहे, जर त्यांची बेरीज, कोणत्या तरी दोन संख्या त्यांची बेरीज केली, बेरीज किती आहे? 135 आहे। तर त्या दोन संख्या कोणत्या कोणत्या? ह्या दिलेल्या दोन संख्येचे गुणोत्तर प्रमाण 4:5, त्या दोन संख्या आपल्याला सांगणं आहे। बघा, आता सुरुवातीला बघू आपण दोन संख्येचे गुणोत्तर प्रमाण, म्हणजे दोन संख्या कोणत्या? 4x आणि 5x। बघा, दोन संख्या म्हणजे कोणत्या? ही झाली एक पहिली संख्या झाली 4x, पहिली संख्या आपली 4x आणि दुसरी संख्या आपली 5x। ठीक आहे, या दोन संख्येची काय बेरीज, या दोन संख्येची काय बेरीज किती आहे? 135। किती आली? 135। तर त्या दोन संख्या कोणत्या? आपण पहिली संख्या 4x आणि 5x, म्हणजे पहिले आपल्याला x ची किंमत काढणार आहे। x ची किंमत मिळाली की तुम्हाला पहिली संख्या मिळते आणि दुसरी संख्या मिळते। बघा, आता आपण सॉल्व करू। 4x अधिक 5x किती? 9x बरोबर 135। ठीक आहे, 4x अधिक 5x 9x होते। 9x चा वर्ग येत नाही, जेव्हा इथं गुणा राहतो तेव्हा येते 4×5 = 20 आणि x चा वर्ग, जेव्हा बेरीज राहते तेव्हा वर्ग येत नाही। 4x आणि 5x किती होता? ते पूर्ण 9x होता। ठीक आहे, आता गुणेला राहतो इथं भागेला, x बरोबर 135 भागेला 9। ठीक आहे, मग आता भागा किती? 9 1 9, किती उरले? 4, 9 5 45, म्हणजे आपली x ची किंमत जी आहे ही काय आपली 15। ही भेटली आपल्याला x ची किंमत। ठीक आहे, मग आपली पहिली संख्या बघू। आता आपल्याला दोन संख्या काढल्या, आपली पहिली संख्या आहे 4x आणि 5x, हे आपल्या x चं किंमत निघली। मग आता आपली पहिली संख्या कोणती? आपली पहिली संख्या आपली कोणती? 4x। ही पहिली संख्या कोणती आपली? 4x। आणि दुसरी संख्या आपली दुसरी जी संख्या ही आपली 5x आहे। दुसरी संख्या आपली 5x। ठीक आहे, आपण x ची किंमत काढली, x ची किंमत किती आहे? 15, म्हणजे काय? 4 गुणेला 15, 15 × 60, म्हणजे झाली आपली पहिली संख्या। आता आपण दुसरी संख्या काढू। दुसरी संख्या काय आपली? 5x। 5 माहित आहे, x ची किंमत किती काढली आपण? 15, 15 5 75, ही आपली दुसरी संख्या आहे। हे आपले उत्तर आहे। बघा, तर त्या दोन संख्या कोणत्या? ते दोन संख्या आपली एक आहे 60 आणि दुसरी आहे 75, ह्या त्या दोन संख्या आहेत। आणखी बघा एक उदाहरण, बघा, दोन संख्येचे गुणोत्तर प्रमाण, परत दोन संख्येचे गुणोत्तर प्रमाण किती आहे? 7:3 आहे। किती आहे? 7:3 आहे। जर त्यांच्यातील फरक, बघा इथं काय आता? फरक, आणि इथं काय होतं? बेरीज। इथं काय होतं? बेरीज। आता इथं काय येतो? फरक येतो। ठीक आहे, फरक म्हणजे काय? तर वजा। बेरीज म्हणजे तुम्हाला झालं की अधिक करावं लागते। आता इथं काय झालं? फरक। कोणत्या तरी ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्येचे गुणोत्तर प्रमाण 7:3 आहे, आणि त्यांच्यातील फरक जो आहे तो फरक आहे 72। फरक काय? 72। आपण आता सॉल्व करू त्या दोन संख्या। बघा, पहिली संख्या कोणती आहे? 7x आणि 3x। लिहून घेऊ आपण, 7x आणि 3x। यांची तरी काय आहे? फरक। इथं लक्षात ठेवा, काय इथं फरक आहे, इथे बेरीज आहे, इथं बेरीज होती म्हणून काय घेतलं आपण? इथं बेरीज घेतली। इथं फरक आहे म्हणून काय घ्यायचा? फरक म्हणजे काय? वजा। यांची जो फरक आहे तो आहे इथं 72। फरक आहे 72। आता वजा करू। 7x वजा 3x किती उरले? 4x बरोबर 72। ठीक आहे, आता गुणिले आहे तर भागेला घेऊन जा। x बरोबर 72 भागेला 4, 4 ने भागायला, 4 1 4, आणि इथं उरला 3, 4 8 32। x ची किंमत किती आली आपली आता? 18। बघा, आता पहिली संख्या काय आपली? 7x,
पहिली संख्या आपली 7x आणि दुसरी जी संख्या आहे, दुसरी संख्या जी आहे ती काय आपली 3x. x ची किंमत काय काढल्या आपण 18. बघा आता 7 गुणिले किती, x ची किंमत किती आहे आपली 18. किती आहे 18. ठीक आहे. मग आता बघा 7 × 56 56 6 4 5 7 1 6 7 5 12. म्हणजे काय, तर आपली पहिली संख्या किती भेटली 126. आता आपण दुसरी संख्या काढू, काय आहे 3 गुणिले x ची किंमत किती आहे 18. ठीक आहे. 18 3 54. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला पहिली संख्या भेटली 126 आणि दुसरी संख्या भेटली 54. बघा या प्रकारची उदाहरणं तुम्हाला मॅक्झिमम वेळा स्पर्धा परीक्षेत विचारल्या जातात. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.